तुमच्या आयुष्यात कधी असे घडले आहे का? अचानक मनात आलेली एखादी गोष्ट काही वेळातच खरी ठरली? किंवा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा पाहताच तिच्याबद्दल एक ठाम भावना निर्माण झाली आणि नंतर ती बरोबर निघाली? हे केवळ योगायोग असतात का? की आपल्या आत एक अशी शक्ती आहे जी सामान्य डोळ्यांना दिसत नाही? योगशास्त्रात तिला म्हणतात तिसरा डोळा आणि त्या शक्तीला म्हणतात अंतर्ज्ञान. आज आपण जाणून घेणार आहोत तिसऱ्या डोळ्याचे गूढ, त्याचा आध्यात्मिक अर्थ आणि अंतर्ज्ञानाची अद्भुत शक्ती. भारतीय योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात 7 प्रमुख चक्रे आहेत. यापैकी 6वे चक्र म्हणजे आज्ञाचक्र. हे भुवयांच्या मधोमध स्थित असल्याचे मानले जाते. यालाच तिसरा डोळा असे संबोधले जाते. हा डोळा बाह्य जग पाहण्यासाठी नसतो, तर तो सत्य, ज्ञान आणि आत्मजागरूकता अनुभवण्यासाठी असतो. भगवान शिवाला त्रिनेत्रधारी म्हटले जाते. शिवाचा तिसरा डोळा हे केवळ एक प्रतीक नसून अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहे. अंतर्ज्ञान म्हणजे कोणत्याही तर्काशिवाय अचानक मिळणारी योग्य जाणीव. आपल्या मनाचा एक अतिशय सूक्ष्म आवाज. अनेक वेळा आपण एखादा निर्णय घेताना मनात 2 आवाज ऐकतो, एक तर्काचा आणि दुसरा आतून येणाऱ्या शांत संकेतांचा. हा दुसरा आवाज म्हणजे अंतर्ज्ञान. महान वैज्ञानिक, कलाकार आणि संत यांनी देखील त्यांच्या यशामागे अंतर्ज्ञानाचे महत्त्व मान्य केले आहे. कारण अनेक वेळा सत्य बुद्धीपेक्षा आधी अंतर्मनाला जाणवते. आध्यात्मिक ग्रंथानुसार तिसरा डोळा जागृत होऊ लागल्यावर काही अनुभव येऊ शकतात. निर्णय घेण्याची क्षमता वाढते. लोकांच्या भावना सहज समजू लागतात. ध्यान करताना अधिक शांतता जाणवते. स्वप्ने अधिक स्पष्ट होतात. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. स्वतःबद्दल खोल समज निर्माण होते. मात्र या अनुभवांबद्दल अतिकल्पना करणे योग्य नाही. प्रत्येकाचा आध्यात्मिक प्रवास वेगळा असतो. दररोज 15 ते 20 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. ओमचा जप मनाला स्थिर करतो आणि अंतर्मनाशी संपर्क वाढवतो. अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम मन शांत करण्यासाठी उपयुक्त आहेत. मेणबत्तीच्या ज्योतीकडे एकटक पाहणे, यामुळे एकाग्रता वाढते. शुद्ध आहार, सकारात्मक विचार आणि चांगली संगत मन अधिक संवेदनशील बनवते. आधुनिक विज्ञानाने तिसरा डोळा अलौकिक शक्ती देतो हे सिद्ध केलेले नाही. परंतु ध्यान, प्राणायाम आणि आत्मनिरीक्षण यामुळे मेंदूची कार्यक्षमता, एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढते हे अनेक संशोधनातून दिसून आले आहे. म्हणून तिसऱ्या डोळ्याकडे चमत्कार म्हणून नव्हे, तर आत्मविकासाचे प्रतीक म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. तिसरा डोळा म्हणजे जादुई शक्ती नाही, तर स्वतःला ओळखण्याचा एक मार्ग आहे. अंतर्ज्ञान म्हणजे भविष्य पाहण्याची क्षमता नाही, तर आपल्या अंतर्मनातील ज्ञानाचा आवाज आहे. जेव्हा मन शांत होते, विचार निर्मळ होतात आणि आत्मजागरूकता वाढते, तेव्हा खऱ्या अर्थाने तिसरा डोळा उघडू लागतो. तुम्हाला कधी अंतर्ज्ञानाचा एखादा अद्भुत अनुभव आला आहे का? तो अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.